नमस्कार. ॲक्शन वर्ड्सच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की प्रत्येक ॲक्शन वर्डला एक मूळ रूप असतं. यामध्ये ड्रिंक हा झाला आपला मूळ रूप. आता 7 मित्र म्हणजेच प्रोनाउन्सच्या मदतीने आपण पाहणार आहोत की ह्या ॲक्शन वर्डचा वापर सिम्पल प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर टेन्समध्ये कसा केला जातो. सुरुवात करूया प्रेझेंट टेन्सने. प्रेझेंट टेन्सचा नियम सांगतो की आय, यू, वी आणि दे ह्या 4 प्रोनाउन्स बरोबर नेहमी मूळ रूपाचा वापर केला पाहिजे. मूळ रूप म्हणजे ड्रिंक, तर आपलं वाक्य प्रेझेंट टेन्समध्ये बनतं आय ड्रिंक, यू ड्रिंक, वी ड्रिंक आणि दे ड्रिंक. आता ड्रिंकच्या सोबत अजून एक रूप असतो, ते म्हणजे एस वालं रूप. हे फक्त मुलांना शिकवण्याकरता तर ड्रिंकचा एस वाला रूप झाला ड्रिंक्स. म्हणून प्रेझेंट टेन्सचा नियम सांगतो की ही, शी आणि इट सोबत नेहमी एस वाल्या रूपचा वापर करायला पाहिजे. म्हणजेच काय, तर ते ॲक्शन वर्ड एसनी संपला पाहिजे. मग तिथे ES असू शकतं, एस असू शकतं किंवा IES असू शकतं. तर हा झाला प्रेझेंट टेन्सचा नियम. परत पाहूया. आय, यू, वी आणि दे सोबत मूळ रूप आणि ही, शी, इट सोबत नेहमी एस वालं रूप. आता जाऊया पास्ट टेन्सकडे. पास्ट टेन्सचा नियम सांगतो की पास्ट टेन्समध्ये नेहमी ॲक्शन वर्डची स्पेलिंग बदलायची आणि ते रूप आमच्या सोबत वापरायचं. तर ड्रिंकचं स्पेलिंग बदललेलं रूप काय होतं? बरोबर, ड्रँक. हे झालं पास्ट टेन्सचं रूप. आता हे पास्ट टेन्सचं रूप आपण 7ही प्रोनाउन्स बरोबर वापरतो आणि म्हणून आपली वाक्य बनतात आय ड्रँक, यू ड्रँक, वी ड्रँक, दे ड्रँक, ही ड्रँक, शी ड्रँक आणि इट ड्रँक. समजलं मित्रांनो? पास्ट टेन्सचं रूप हे 7ही प्रोनाउन्स बरोबर सारखंच राहतं. पुढे जाऊया फ्युचर टेन्सकडे. फ्युचर टेन्सचा नियम सांगतो की माझ्यासोबत जेव्हा तुम्हाला वाक्य बनवायची आहेत त्यावेळेला आपल्याला विल किंवा शालचा उपयोग करणं गरजेचं आहे. ह्या उदाहरणामध्ये आपण विलचा वापर करणार आहोत. फ्युचर टेन्स अजून एक गोष्ट सांगतो की विल जर का तुम्ही वाक्यात वापरणार असाल तर विलच्या समोर येणारा ॲक्शन वर्ड हा नेहमी मूळ रूपातच पाहिजे आणि म्हणून ड्रिंकचं फ्युचर टेन्समधलं रूप होतं विल ड्रिंक. बरोबर, विल ड्रँक नाही चालणार, विल ड्रिंक्स देखील नाही चालणार. आपल्याला फक्त ड्रिंकच वापरायचं आहे कारण विलच्या समोर येणारा ॲक्शन वर्ड हा मूळ रूपात असायला पाहिजे. मग आपली वाक्य कशी बनतील? आय विल ड्रिंक, यू विल ड्रिंक, वी विल ड्रिंक, दे विल ड्रिंक, ही विल ड्रिंक, शी विल ड्रिंक आणि इट विल ड्रिंक. तर अशा प्रकारे एक ॲक्शन वर्ड घेऊन आपण मुलांना प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर ह्या तिन्हीचे नियम सांगितले. आता याच टेबलच्या समोर मी आणखी एक शब्द जोडला तर संपूर्ण वाक्य देखील तयार होतं. उदाहरण, मी जर का लिहिलं मिल्क तर लगेचच माझं वाक्य तयार होऊ शकतं. प्रेझेंट टेन्समधलं आय ड्रिंक मिल्क, पास्ट टेन्समध्ये होऊ शकतं आय ड्रँक मिल्क आणि फ्युचर टेन्समध्ये होऊ शकतं आय विल ड्रिंक मिल्क. महाराष्ट्र होतो इंग्लिश साक्षर. तुम्ही मागे राहू नका. लीप फॉरवर्ड विकसित टेक्निक्सचा वापर करून तुमचा वर्ग इंग्लिश साक्षर करा.